तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। सदलगा येथे अश्वारूढ शिवपुतळ्याचे कामगार मंत्री संतोष लाड यांच्या हस्ते उद्घाटन। छत्रपती श्री शिवाजी महाराज हे कोणत्याही धर्माविरोधात नव्हते, त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं। आजच्या तरुणांनी इतिहास वाचावा। मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, पण केवळ आरक्षण मिळून चालणार नाही, तर मराठा बांधवांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी प्राधान्य द्यावं, असे प्रतिपादन कामगार मंत्री संतोष लाड यांनी केलं। तालुक्यातील सदलगा येथे अश्वारूढ शिवपुतळ्याचं उद्घाटन करून ते बोलत होते। ते म्हणाले, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी गनिमी कावा वापरून शत्रूंना पाणी पाजलं। शिवरायांचा गनिमी कावा वापरल्यामुळे देश युद्धामध्ये जिंकला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आजच्या तरुणांनी घेण्याची गरज आहे। आमदार गणेश हुक्केरी व आमदार प्रकाश हुक्केरी यांनी शिवरायांच्या पुतळ्यासाठी 25 लाख रुपये देऊन नागरिकांचे स्वप्न पूर्ण केले। आमदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, शिवपुतळा उभारण्याचं श्रेय आमदार गणेश हुक्केरी यांना जातं। आम्ही सदलग्याचा कायापालट केला असून या शहरात केंद्रीय विद्यालय, डिप्लोमा महाविद्यालय, बसस्थानक यासह अनेक विकासकामे राबवली आहेत। मुख्यमंत्र्यांनी व मंत्री लाड यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात चिकोडी जिल्हा व सदलगा तालुका निर्मितीबाबत आवाज उठवावा। ಆದರ್ಶದಲ್ಲಿ ಬಸವಣ್ಣರ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತದಲ್ಲಿ ನೀವು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಗಟ್ಟಿಯಾಗಿರಿ ನೀವು. You are our leader. When you don't have an ideology, nobody will like us. That's why I'm requesting, my dear friend, you have got a long way to go in politics. Nobody is going to be permanent. We are all going to die. Don't be fear. If you are fearful, nothing is going to come to you. You have got a wonderful history. Look at this man. You have got one of the finest history. Come out, be open, speak whatever you want to speak. I am always there with you. I am never going to be with you. Everybody to blue numbers to. एवढा चांगला माणूस आहे, तुम्ही भेळा जाऊ नका. तुम्ही बसवಣ್ಣला घेऊन पुढे चला, आंबेडकरला घेऊन पुढे चला, छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन पुढे चला. आम्ही सगळं तुमच्या पाठीमागे म्हणून मी सांगाल. ಇವತ್ತಿನ ಇಂಡಿಯನ್ ಜನರೇಷನ್ಗಳು ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ನಾವು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಇವರ ಆದರ್ಶಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ಈ ವ್ಯವಸ್ಥೆ ಈ ದೇಶದ ಹೇಳಕ್ ಹೋದ್ರೆ ಮತ್ತೆ ಸುಮ್ಮನೆ ಮೋದಿ ಸಾಹೇಬ್ರ ವಿರುದ್ಧ ಭಾಷಣ ಮಾಡಿರೋದು ನೀವು ಹೇಳ್ತೀರಿ. ಅದು ಬಂದ್ಬಿಟ್ರೆ ಮತ್ತೆ ನಮಗೆ ಮೈಕಿನ ಜಾಸ್ತಿ ಹೋಗ್ತದೆ, ಬಹಳ ಟೈಮ್ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಸಿಖ್, ಇಸಾಯಿ ನಾವು ಒಂದೇ ತಾಯಿಯಾಗಿ ಮಕ್ಕಳಾಗಿ ಬದುಕ್ತಕ್ಕಂತ ಈ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿನ, ಐಕ್ಯತೆನ ನಾವೆಲ್ಲ ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇನೆ ಬಂಧುಗಳೇ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಇವತ್ತಿನ ಪುತ್ಥಳಿಯೊಂದು ಅನಾವರಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಅವರ ಆದರ್ಶಗಳನ್ನ, ಅವರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ನಮಗೆಲ್ಲ ಹಿಂದೆ ಇದೆ. ನಾವು ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ನೋಡ್ರಿ. नुसता जय 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 शिवाजी, जय भवानी ते असून द्याल. तुम्हाला भवन पाहिजे, तुम्हाला ते कल्याण मंडप पाहिजे, ते असून द्याल. पुढे काय, पुढे करायचं काय? मी तुम्हाला विनंती करतो, साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथं तुम्हाला मला 1000 लोक तुम्ही मला एक मेंबरशिप करून द्या. मला पण तुम्ही मेंबर बनवून घ्या. मी सारखं 15 दिवसाला एक पैदल यायला रेडी आहे. बेलगाम जिल्ह्याला 15 दिवसाला एक बारी तुम्ही बोलवा, मी यायला रेडी आहे. लेट अस बिल्ड, ऑर्गनाइज फॉर व्हॉट? आमच्या समाजमध्ये आम्हाला युनिटी पाहिजे, फोकस पाहिजे. लेट अस हॅव, इवन दो वी हॅव गॉट लॉट ऑफ डिफरन्स, लेट अस नॉट गेट पर्सनल इनटू इट. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಯಶಸ್ ಮಾಡಿದಿರಿ. हात उचलारा बाबा. सगळा शिवराय नेक्स्ट शिवराय तुम्हीच आहे. मला 50 झाले रे तेव्हाच. आम्ही काय जास्त नाही आता. आय विल लिव्ह 75% ऑफ माय लाईफ, बट द नेक्स्ट जनरेशन इज टू यू. तुमच्या हातात आहे हे देश. तुम्ही विचार चांगला करा. हे देश काय चालले, काय नाही, कुठल्या पार्टी काय काम करायला लागले, प्रोग्राम्स काय आहे, पॉलिसी काय आहे बरोबर बघा. हे नुसतं जातीवर राज देश चालत नाही. हे देशात सगळं पाहिजे आहे. त्याबद्दल तुम्ही विचार करा म्हणून सांगून ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನನಗೆ ಕರೆಸಿ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ತಪ್ಪಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ विशेषವಾಗಿ ನಮ್ಮ तायंद्र जिजामाते तायंद्र मध्यालयात ಬಂದಾರೆ. त्यांनी सगळ्या जेवणाचं व्यवस्थापन केले, आमचं भाऊ केलंय. तुम्हाला कोटी कोटी आभार आहे. एवढा उशीर तुम्ही बसला आणि माझं असलं भाषण, बोरिंग भाषण पण तुम्ही ऐकलेलं आहे. थँक्यू सो मच. बोरिंग होताना बघ सांगता ताळी वाजवायला लागला बघायचे, करेक्ट आहे ते. हा, ಹಂಗಾಗಿ
ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಗದೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಹುಕ್ಕೇರಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಸಮಾಜ ನಿಮ್ ಜೊತೆ ಇದೆ. ನಮ್ಮ ಸಮಾಜನ ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜನ ಬೆಳೆಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಸದಾ ತಾವು ಮಾಡಿದೀರಿ, ಮುಂದೆನೂ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ ವಿಶ್ವಾಸ ನನಗಿದೆ. ಆ ಮಾತನ್ನು ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಬೆನ್ನಾಬೆಲ್ಲದು ಇರ್ತಂತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಬಸವಣ್ಣ ನಾಡು, ಬಸವಣ್ಣ ತತ್ವದವರು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀರಿ. ಜೈ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. 89ರಿಂದ ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕನಾಗಿ ನಾ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸದಲಗ ಏನಿತ್ತು, ಸದಲಗ ಇವತ್ತೇನಾಗೈತಿ ಇದು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಐತಿ. ಸದಲಗದ ಕೇಂದ್ರೀಯ ವಿದ್ಯಾಲಯ ಆಯ್ತು, ಸದಲಗದಾಗ ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್ ಕಾಲೇಜ್ ಆಯ್ತು. ಸುಮಾರು 2.5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಸದಲಗದಾಗ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇಂಥ ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಈ ಸದಲಗಕ್ಕ ನಾ ಮಂತ್ರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸದಲಗ ತಾಲೂಕು ಆಗಬೇಕಂತ ನನ್ನ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಐತಿ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲೆ ಆಗಬೇಕು. ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ ಲಾಡವರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅವರು ಕೂಡ ನಾಳೆ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಕೌನ್ಸಿಲ್ ನಡೆದಾಗ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಗಬೇಕಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಾಳು ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ಎಕ್ಸಾಮ್ದಾಗ ಬರ್ತಿದ್ರು. ನಾ ಬಾಳು ಪಾಟೀಲ್ ಕೇಳ್ತೀನಿ, ಯಾಕ್ರಿ ಏನು ಕೆಲಸ ಐತಿ? वो तुमच्याकडे काम नाही, गणेश हुक्केरीकडे काम आहे. दत्तगुरु कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, प्रिया देसाई आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. व्यासपीठावर आमदार गणेश हुक्केरी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, युवा नेते उत्तम पाटील, युवा नेते राहुल जारकीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, अद्वैक हुक्केरी, बाळासाहेब पाटील, नंदराजे निंबाळकर, सुमित्रा उगळे, सुप्रिया पाटील, मोहन शितोळे, गजाभाऊ पाटील, अनिरुद्ध पाटील, प्रदीप जाधव, अनिल माने, पांडुरंग माने, ॲडव्होकेट BR यादव, जयदीप हलकेकर, चिकोडी उपनगराध्यक्ष इरफान पेपारी, राज गुंडकल्ले, संतोष नवले, मराठा समाजाचे अध्यक्ष अनिल माने, उपाध्यक्ष जयदीप मेहेकर यांच्यासह सर्व नगरसेवक, समाज बांधव व नागरिक उपस्थित होते. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.